नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद बालगृह व कार्यशाळेच्या पुढाकारातून अनाथ शिवानी हिचा विवाह आज उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. संस्थेने तिचे संगोपन, शिक्षण आणि विवाहाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत समाजासमोर मानवतेचा आदर्श ठेवला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. संस्कारी लड़की रहती जो दुनिया से अनटच रहती, मतलब जिसको खुद के बारे में भी नहीं पता रहता, इतनी अच्छी लड़की रहती, संस्कारी और उसके बाद में दयालु, जो आज की दुनिया में मिलना बहुत कम है। इसी तरह जैसे भैया सागर भैया ने उनको अपनाया है, हमें खुशी है कि सर हमें भी और कन्यादान का अगर लाभ मिले तो हमारे भाग्य उजल जाएंगे। इतना बोल के मैं दो शब्द समाप्त करना चाहती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहात प्रवेशित असलेली बालिका कुमारी बिन्नी, आता विवाहानंतर तिचं नाव आम्ही शिवानी असं ठेवलेलं आहे. ती बिन्नी गेल्या 8 ते 10 वर्षापासून बालकल्याण समितीच्या आदेशाने प्रवेशित होती. ती पूर्णतः अनाथ होती आणि सौम्य मतिमंदत्व तिच्यात असल्यामुळे तिला विशेष शिक्षकांच्या सहकार्याने प्रशिक्षित करून योग्य तो उपचार करून तिचं मतिमंदत्व पूर्णपणे घालवण्यात आलं आणि तिचा IQ रिपोर्ट 80 ते 85 पर्यंत सामान्य माणसासारखा आल्यानंतर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील मानसरोपचार तज्ज्ञ श्री डॉक्टर जीवन पवार सर यांच्या सल्ल्याने तिला तिच्या पुनर्वसनासाठी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. योगायोगाने संस्थेकडे लग्नाच्या मागणीसाठी अर्ज आलेला होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने चिरंजीव सागर याच्या पालकांनी दिलेल्या अर्जानुसार त्याच्या गृहभेट घेऊन त्याच्या पूर्ण परिवाराची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. तो ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या व्यवसायाच्या परिसरातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतनं या सागरबद्दल माहिती मिळाल्यानंतर हा बिन्नीचं पालन पोषण आणि तिचा सांभाळ संरक्षण योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने करू शकतो याचा लेखाजोखा हा सिद्ध झाल्याने त्याचा विवाह सोहळा आज या ठिकाणी बालकल्याण समिती आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या परवानगीने या ठिकाणी आज पार पाडण्यात आला. संस्थेच्या दृष्टिकोनातनं आम्हाला एक आज आनंद आहे की एका मुलीचं पुनर्वसन आम्ही कुठल्या तरी कुटुंबात त्या ठिकाणी करू शकलो. जिला आपण अनाथ म्हणतो ती आज सनाथ झाली आणि तिला सौभाग्य प्राप्त झालं. आमच्या जीवनातील या 16 वर्षाच्या प्रवास काळातील हा दुसरा विवाह. पूर्वी एक विवाह आम्ही संस्थेच्या वतीने अशा मुलीचा त्या ठिकाणी आज ती मुलगी सुखाने संसार करते. चिरंजीव बिन्नी सुद्धा सुखाने संसार करेल अशी आम्हाला मनस्वी खात्री आहे. आणि विशेषतः धुळे शहरातील श्री भावेश शाह आणि शीतल शाह या कुटुंबाने तिचं कन्यादानाचं सौभाग्य प्राप्त केलं आणि अनेक मान्यवरांनी ज्यांचं प्रकर्षाने नाव घ्यावंसं लागतं, कर्मचारी तर आहेतच संस्थेचे, परंतु चेतन भाऊ मंडोरे आणि विविध संस्थांच्या माध्यमातून तिला संसार उपयोगी जे काही साहित्य लागेल ते सर्व साहित्य त्या ठिकाणी तिला विवाह प्रसंगी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. एक खूप आनंदमय सोहळा की जीवनात येऊन काहीतरी मिळाल्याचं समाधान परमेश्वरानं आमच्या नशिबी आज या ठिकाणी टाकलेलं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.